नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत असा गुळांबा की जो पूर्ण वर्षभर टिकतो. खूपच सोपी आणि घरगुती पद्धतीने केलेली रेसिपी आहे. एकदा बनवाल तर दरवर्षी कच्च्या कैरीची वाट पाहाल इतका सुंदर होतो हा. खूप महत्त्वाची अशी टिप्स आहे यात की आपण अजिबात यामध्ये पाण्याचा वापर न करता हा गुळांबा बनवला आहे. त्यामुळे तो वर्षभर 100% टिकतो बिना प्रिझर्वेटिव्हचं. चला तर मग फार वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 2 कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या 2 कच्च्या कैऱ्यांचं आपण बटाट्याच्या सालकाडीने साल काढून घेऊयात. यांना स्वच्छ धुवून घेतलं. 1 तासभर पाण्यात भिजत घातल्या होत्या. नंतर स्वच्छ धुवून अशा साली काढून घ्यायच्या याच्या. दोन्ही आंब्याच्या अशाच साली काढून घ्यायच्या आहेत. लहानपणी माझ्या आईच्या आई ही रेसिपी बनवायची. खूप सुंदर आणि चविष्ट बनवायची. तर चला म्हटलं तिच्याच पद्धतीने आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात. अगदी जुनी पारंपरिक रेसिपी आहे, परंतु जाम खायचा नसेल तर हा बिना प्रिझर्वेटिव्हचा गुळांबा आमच्या लहानपणी बनवला जायचा. चला आज मुलांसाठी हाच आंब्याचा जाम गुळात बनवूयात. या पद्धतीने दोन्ही आंब्याची साल काढून घेणार आहे मी. साल ठेवली तर गुळांबा कडू लागतो, त्यामुळे साल पूर्णपणे काढून घ्यायची. दोन्ही आंब्याची साल काढून घेतली. आता मोठ्या दाताच्या किसणीने आंबे किसून घ्यायचे आहेत. माझ्याकडचे आंबे असे आंबटसर आहेत, त्यामुळे मी यामध्ये मिठाचा थोडासा वापर करून पाणी अगदी निथळून घेणार आहे यातून. तुमच्याकडचे आंबे आंबट नसतील, तोतापुरी असतील तर ही पद्धत नाही वापरली पुढची तरी चालेल. या पद्धतीने दोन्ही आंबे किसून घ्यायचे. मोठ्या दाताची किसणी यासाठी म्हणाले मी की जेणेकरून आंब्याचा पूर्णपणे गाळ होणार नाही. गुळ आंब्यामध्ये खाताना आंबा थोडा थोडा दाताखाली आला की खूप सुंदर चव देतो. त्यामुळे मोठ्या दाताच्या किसणीनेच किसून घ्यायचा. या पद्धतीने कुया वेगळ्या करून असा मी किस करून घेतलेला आहे आंब्याचा. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे इथं माझ्या कैऱ्या आंबट आहेत, त्यामुळे मी थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ घालून एक 5 ते 6 मिनटासाठी आंबा तसाच ठेवून द्यायचा. म्हणजे त्यातून पाणी रिलीज होतं. ते पाणी नितळून घेतलं की गुळांबा फार आंबट होत नाही, चवीला अप्रतिम होतो. त्यामुळे मीठ घालून ही टिप्स नक्की लक्षात ठेवा. अशाच भरपूर टिप्स मी व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत, जेणेकरून माझ्या गुळांब्यासारखा तुमचाही गुळांबा वर्षभर टिकेल. या पद्धतीने सगळं मीठ मिक्स करून घ्यायचं. भरपूर टिप्स सांगितले असल्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. 5 मिनटं गुळांबा बाजूला ठेवून घेतला मीठ मिक्स करून आणि नंतर असं हाताने त्याचं सगळं पाणी दाबून दाबून काढून घेतलं. यामुळे आंब्याचं आंबटपणा कमी होईल आणि गुळांबा फार आंबट होणार नाही. चला आता असं थोडंसं दाबून 5 ते 6 मिनटासाठी बाजूला ठेवून परत आंबा असा पिळून घ्यायचा. या पद्धतीने ज्या काही मी टिप्स व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्या बारकाईने तुम्ही फॉलो करून रेसिपी बनवाल तर माझ्या रेसिपींसारखी तुमचीही रेसिपी अगदी परफेक्ट बनेल आणि मुलांना जामऐवजी हा गुळांबा नक्की आवडेल. या सीझनला नक्की करून पहा. या पद्धतीने सगळं पाणी मी असं नितळून घेतलेलं आहे. पहा, तुम्हाला जर ही प्रोसेस हाताने नसेल करायची तर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधूनही करू शकता. आता पहा, सगळं पाणी मी नितळून बाजूला केलं आणि किस वेगळा केलेला आहे. गुळांबा परफेक्ट होण्यासाठी यामध्ये आता वाटीने आपण किस मोजून घेऊयात. वाटीने किस आणि गूळ जर मोजून घातला तर अगदी परफेक्ट गुळांबा होतो. इथं छोटी वाटी इतका किस झालेला आहे. किस एका पसरट भांड्यामध्ये कढईमध्ये घेतलेला आहे मी, जेणेकरून आपल्याला शिजवताना अगदी व्यवस्थित शिजवता येईल. मोकळं असं छान पातेलं किंवा कढई घ्यायची, म्हणजे व्यवस्थित गुळांबा हलवता येईल. आता 1 वाटी गुळात आंब्याचा किस आहे तर गूळ आपल्याला 1.5 वाटी इतका घालायचा आहे, जेणेकरून गुळ आंब्याचं प्रमाण अगदी परफेक्ट होईल गुळाचं आणि आंब्याचं. 1.5 वाटी गूळ घातला. इथे साखरेचा अजिबात वापर करणार नाही आहोत आपण.
तुम्हाला जर इथे साखर घालायची असेल तर यामध्ये तुम्ही अर्धी वाटी पाठीमागून मी गूळ घातला, तिथे तुम्ही अर्धी वाटी साखरही यूज करू शकता. पण गूळ कधीही आरोग्यदायी म्हणून मी गुळाचा वापर केलेला आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि 2 लवंगा घालून घेतल्या. याचा फ्लेवर गुळ आंब्यामध्ये फार सुंदर येतो. सगळं खालीच मिक्स करून घेतलं आणि गॅस मीडियम आचेवरती चालू करून गॅसवरती हे पॅन ठेवून घेतलं. आता एकसारखा हलवत गूळ आणि आंबा व्यवस्थित वितळून घ्यायचा. लवंग्याचा फ्लेवर अप्रतिम चव देतो गुळ आंब्याला. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गूळ आंबा व्यवस्थित मिक्स झाला की परत एक तार होईपर्यंत आपल्याला हा आंबा यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून आंबा मऊसरही होईल आणि खाताना दाताखालीही लागेल, मोठ्या दाताच्या किसणीने किसलेला असल्यामुळे. ही रेसिपी करताना गॅस अजिबात फुल नाही ठेवायचा, मीडियम गॅसवरतीच अगदी मस्त असं हे शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पहा, एका बाजूने छान याला बबल्स येऊ लागलेत. एक अर्ध्या मिनिटभरातच गूळ व्यवस्थित वितळला जातो. मीडियम गॅसवरती ठेवलेला असल्यामुळे थोडं अधूनमधून हलवायचं, म्हणजे खाली लागणार नाही. गुळ आंबा करताना फार पातळ बुडाचं कढई किंवा पातेलं वापरायचं नाही, असं जाड बुडाचं पातेलं वापरायचं, म्हणजे गूळ वितळताना तो खाली लागणार नाही. आहेत ना व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स, त्यामुळेच म्हटलं व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बारकाईने पहा, म्हणजे रेसिपी माझ्या रेसिपीसारखी अगदी परफेक्ट बनेल. पहा, 1-2च मिनटात आपला गूळ व्यवस्थित वितळलेला आहे. गूळ वितळल्यानंतर एक तार येईपर्यंत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळासाठी गॅस मीडियम ठेवूनच एकसारखं हलवत शिजवून घेऊयात. 1 मिनिटभरानंतर गॅस पूर्णपणे बारीक करायचा, झाकण ठेवायचं आणि आंबा आणि गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा, जेणेकरून आंबा मऊसर असा शिजला जाईल. आता एक अर्ध्या मिनिटानंतर थोडंसं उघडून पाहिलं, परत झाकण ठेवून परत अर्धा मिनिट शिजवून घेतलं. असं टोटली 1 मिनिटभरासाठी बारीक गॅसवरती मी हा आंबा आणि गूळ शिजवून घेतलेला आहे. पहा, आता याला एक तार येऊ लागली आपल्या मिश्रणाला. या पद्धतीची एक तार आली की लगेचच गॅस बंद करायचा. आता जरी हे मिश्रण पातळ वाटत असलं तरी पुढे अगदी घट्टसर होतं थंड झाल्यानंतर. चपातीबरोबर, भाकरीबरोबर खायला हा आंबा अगदी अप्रतिम चवीचा लागतो. याच्यापेक्षा जास्त जर आंबा शिजवला तर याची गुळ आंबा चॉकलेट तयार होईल, त्यामुळे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही. एक तार आली की लगेचच गॅस बंद करायचा आणि याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. या पद्धतीने पहा, एवढं सैलसर आहे. थोड्या वेळाने पहा किती घट्टसर झालेलं आहे थंड झाल्यानंतर. तयार आहे. थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीत हा आंबा भरून ठेवायचा. हो, पण काचेची भरणी अगदी स्वच्छ धुतलेली, अजिबात पाणी न राहिलेली, कोरडी हवी. त्यामुळेच आपला हा गुळ आंबा अजिबात वर्षभर खराब होणार नाही. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय. स्वस्त खा, मस्त रहा.